हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय क्रमांक 4.2 पाहणार आहोत। याच्यात आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या संख्येमध्ये 0.0003 आहे आणि सगळे इथे 3च आहेत, पण पॉईंट नंतर 0 कुठे कमी आहे कुठे जास्त आहे। आता पाहायचा पॉईंट नंतर सगळ्यात आधी येणारी संख्या कोणती? बघा, ही जर संख्या पाहिली 0 आहे तर आपल्या 0 नाही पाहायची, 0 व्यतिरिक्त जी दुसरी संख्या आहे जी जेवढ्या लवकर येईल तेवढ्यात ती सर्वात मोठी राहते। आणि आपण इथं पाहिलं तर हे 0.3 पॉईंट नंतर लगेच 3 संख्या इथं आलेली आहे, इथं 0 देऊन अजून 3 आलेले आहे। ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला पॉईंट नंतर लगेच येणारी संख्या आहे ती 0.3 आहे। त्याच्यामुळे ह्या चारही पर्यायामध्ये सर्वात मोठी संख्या विचारली आपल्याला 0.3 आपले हे उत्तर असणार। पण इथंच जर प्रश्न जर तुम्हाला असा असता की सर्वात लहान संख्या कोणती, मग सर्वात लहान संख्या अशी असली असती जिथे दशांश नंतर पॉईंट सगळ्यात जास्त 0 आहेत ना, आहेत की नाही, तर 3 0 आहे, तिथं दशांश नंतर 2, इथं दशांश नंतर 1, तर दशांश नंतर सगळ्यात जास्त 0 ह्या संख्येमध्ये आहे, ए मध्ये, तर मग हा आपला उत्तर राहिला असता सर्वात लहान संख्या आणि ही सर्वात मोठी संख्या। आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारला सर्वात मोठी संख्या, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर आलं। आता आपण पुढचा जो प्रश्न पाहिला तो अशा प्रकारे, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? तर इथे 3च संख्या दिल्या आणि त्याच मागे पुढे करून दिलेल्या आहेत। तर आपण इथे जर पाहिलं, ठीक आहे, इथं 3 संख्या आपल्याला आहेत, तर आपण काय करू पहा, याच्यातली सर्वात मोठी संख्या जर पाहिली 0 नंतर मी काय सांगितलं होतं, 0 नंतर दशांश नंतर जी सगळ्यात आधी संख्या आहे ती सगळ्यात मोठी असते। इतर सगळ्या संख्या 12 पासून तयार झालेल्या आहेत, ही मोठी आहे, ही मोठी आहे, काय ही मोठी आहे पहिले पाहायचं। तर उतरत्या क्रमामध्ये पहिले सगळ्यात मोठी संख्या लिहायची असते, मग सगळ्यात मोठी किती आहे 750, म्हणजे 12.750। त्याच्यानंतर जर लहान पाहिली ते 705 आपण, म्हणजे याच्यापेक्षा लहान पण मोठी संख्या पाहिली। ठीक आहे, उरलेल्या संख्यापैकी मोठी संख्या, ह्या दोन पैकी मोठी संख्या पाहिली तर हे 12 पॉईंट आपल्याला काय येणार 705 येणार। पहिले 750 मोठी आहे, त्याच्यानंतर थोडीशी लहानी आहे आणि सर्वात लहानी राहणार आपली 12.075। तर ह्या क्रमाने जर जे उत्तर असेल ते म्हणजे ह्या क्रमाने जे पण आपला पर्याय असेल ते आपलं उत्तर असणार। तर इथे पाहिलं आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही आहे, 750 750 आहे, 705 आहे इथं, आणि इथं म्हणजे पहा हा पर्याय जो आपल्याला आहे तो पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायचं होतं, जे की सर्वात मोठी संख्या लिहून मग लहान मग सर्वात लहान अशी लिहायची होती। आपला पुढील प्रश्न असा आहे की आपण काय केलं, ह्या संख्येला इतका भागितलं ना, उत्तर काय आलं 20.6, म्हणजे 13.5 न भागितलं, म्हणजे 278.10 ला 13.5 न भागितलं तर 20.6 असं उत्तर आलं। तर 27,810 ला पहा भागितले 1.35, तर उत्तर किती? जर तुम्ही थोडासा विचार करून याचं उत्तर केलं तर तुम्हाला सहज उत्तर भेटेल। पहा तुम्ही ही जी संख्या पाहिली किती आहे 27,810, आणि इथं जी जर पहिली संख्या पाहिली ही 1 आहे। ठीक आहे, ही किती आहे 1च आहे, 1 पॉईंट काहीतरी आहे, 1 पॉईंट, म्हणजे उत्तर जे येणार राहणार ना ते आपलं काय राहणार पहा, 1 न भागितलं तर जवळजवळ आपल्या ही संख्या 27,000च्या आसपासच येणार। ठीक आहे, पहा 27,000च्या आसपास म्हणजे थोडं कमी जास्त असू शकते, पण उत्तर 2 राहू शकते का नाही, 2 इथं पण आहे, 2 इथं पण आहे, इथं 200 पण नाही राहू शकणार। तर डायरेक्ट उत्तर जर तुम्हाला जर काढायचंच असेल अतिशय सोप्या पद्धतीनं, तर आपल्याला माहित आहे 1 न आपण 27 ला भागितलं तर जवळजवळ 10,000 ते 20,000 मध्ये 30,000 मध्ये उत्तर येऊ शकते। ठीक आहे, तर मग याचा पर्याय क्रमांक आपल्याला डायरेक्टच भेटू शकते। पण तरी पण जर आपल्याला उत्तर पूर्णपणे करायचं असेल सर आपल्याला कसं करायचं, तर मग आपण याला
काय करू तर पहा 27,810 भागिले काय करायचं 3 पॉईंट. आता इथं जर आपण ऑब्झर्व केलं ठीक आहे तर आपण काय करायचे पॉईंटच्या नंतर इथं दोन संख्या आहेत पण पॉईंटच्या नंतर दोन संख्या असेल तर हे पॉईंट उडवायचे आपल्याला तर मग वरती 2 झिरो लावावं लागतील आणि हा पॉईंट आपण उडवू शकतो म्हणजे काढून टाकू शकतो. आता जर लक्ष दिलं तर याला पण 5 न भाग जाते याला पण 5 न भाग जाते तर याला 5 न भाग दिलं इथं 2 आले आणि इथं 7 आले. याला पूर्ण संख्येला 5 न भाग दिला ठीक आहे 5 5 25 हातचे आले 2 5 5 25 हातचे आले 3 5 6 30 हातचा आला 1 5 दोन्ही 10 आणि 0 0 काय आलं आपलं 55,6,2,0,0 भागिले 27. आता 27 चा पाढा येत असेल तर डायरेक्ट भागाकार द्या नाही तर याला 9 न याला 9 न द्या याला 3 न याला 3 न द्या. पहिले 3 3 न देऊ 3 ने याला भाग दिला 9 येते उत्तर. याला 3 न भाग दिला 3 1 3 हातचा आला 3 1 3 हातचे आले इथं 2 3 8 24 इथं 1 आला 3 5 15 इथं 1 आला 3 4 12 आणि हे 2 झिरो दशाला तसे. आता आपण याला 9 न भागाकार देऊ 9 1 9 9 दोन्ही 18 काही उरलं नाही मग 0 देणार 9 सखी 54 काही नाही उरला हे उरलेले 2 0 तशा तसे मग आपल्याला हे 20. बघा डायरेक्ट भागाकार करणं तुम्हाला जमायला पाहिजे तर आपल्याला उत्तर लवकर येतात त्याच्यामुळे याचं हे पर्याय क्रमांक जे आहे ते बी असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे 4.239 ला 0.9 ने भागाकार किती येणार आहे ते आपल्याला करायचं आहे. 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यास आपला भागाकार किती पहा. इथं करताना नेहमी पहा छेदाला आपल्याला 0 पॉईंट घ्यायचेच नाही छेदाचे जेवढे पॉईंट राहतात तेवढे आपल्याला कट करायचे राहतात. तर आपण पहिली एक स्टेप करू तर 4.239 आणि 0.9. आता जो छेदाचा पॉईंट जो कट करायचा आपल्याला छेदाच्या खाली ते छेदाच्या नंतर एक पॉईंट आहे याला जर आपल्याला कट करायचा असेल इथे पण जो पॉईंट आहे काय करू तर आपण दोघांना 10 न गुणाकार करू. चला ठीक आहे दोघांना 10 न गुणाकार केला तर हा पॉईंट इकडचा इकडे जातो म्हणजे 42.19 होईल 39 होतील आणि खाली काय येणार इकडचा पॉईंट इकडे जाणार हा ठीक आहे आणि खाली काय राहतील हे पॉईंट उडून जाईल याचे 0.9 गुणिले 10 आपल्याला 9 उत्तर येईल. आता आपण याला भागाकार डायरेक्ट पण करू शकतो किंवा आपण डायरेक्ट न करता काय करू तर आपण डायरेक्ट न करता आपण काय करू भागाकार पद्धतीने करू. पहा इथे मी थोडे ऑप्शन चुकीचे लिहिले मी त्याला थोडं दुरुस्त करून जे आपले ऑप्शन दिलेले आहेत ते लिहिले तर लिहायचं 42.39 ला 9 न भागायचं 9 चौक 36 भागाकार ही वजाबाकी केली 6 आले पॉईंट आहे त्याच्यामुळे पॉईंटच्या नंतरची संख्या घेताना इथं पॉईंट घ्यायचा नंतरच त्याच्या पुढची संख्या घ्यायची 9 7 63 0 उरला 63 मधून 63 गेले इथे 9 घेतला 9च्या पड्यात 9 नंबर 1 ला आला तर वर ये उत्तर काय आले आपल्याला 4.71 जे की पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटून जाईल. आता इथे जर पाहिलं काय दिलेलं आहे 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार करायचा ठीक आहे. तर मग आपण पहिले ही संख्या घेऊ पहिले 3 अंकी संख्या घेऊ नंतर 2 अंकी 0.04 गुणिले 0.8 कशानं पहिले सुरुवातीला 0.8 घ्या नंतर ही खाली घ्या कशानं जरी काही जरी केलं तरी आपल्याला उत्तर काही चुकणार नाही. चला 8 चोम 32 ला 2 हातच्या आले 3 8 गुणिले 0 0 0 मध्ये 3 मिळवले 3 8 गुणिले 0 0 0 ला 4 ला गुणलं 0 0 ला 0 ला गुणलं 0 0 ला 0 ला गुणलं 0
त्याच्यानंतर याची बेरीज केली आपण 2 3 0 0. आता पॉईंट देताना पहा पॉईंटच्या नंतर किती आकडे आहेत, पॉईंटच्या नंतर 1 2 आणि इथं एक पॉईंटच्या नंतर दशांशानंतर 1 2 आणि दशांशानंतर टोटल 3 पॉईंट आहेत. तर इकडून आपल्याला काय करायचं 1 2 3 अंक सोडायचे आहेत आणि तिथं आपल्याला दशांश द्यायचा आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे 0.032. पर्याय क्रमांक सी. पहा इथे आपल्याला काय दिलं, दोन संख्याचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी एक संख्या दुसरीपेक्षा दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती. ठीक आहे, म्हणजे एक संख्या काय दुप्पट आहे आणि आपल्याला काय विचारलं तर मोठी संख्या विचारली, मोठी संख्या. मग आपण काय करू तर लहान संख्या आपण काय करू तर x मानू. मग मोठी संख्या काय ना, मोठी संख्या आपली काय ना ही x आहे त्याच्या डबल, याच्या डबल म्हणजे 2 गुणिले x, 2 गुणिले x म्हणजे 2x आपली ही मोठी संख्या असणार याच्या दुप्पट. तर डायरेक्ट आपण काय लिहू शकतो 2 गुणिले x त्याच्या डबल, तर 2x मी त्याच्या जागी 2x लिहून टाकतो. ठीक आहे, तर लहान संख्या x असेल तर मोठी संख्या 2x त्याच्या डबल असणार. आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला येणार 3.92. मग ह्या दोघांचा कोणाचा, ह्या x चा आणि हे 2x दोघांचा गुणाकार केला काय येणार आपल्याला 392. आता इथे पाहिलं आपण हे गुणाकाराचे इकडं भागाकाराला नेले, गुणाकाराचे इकडं भागाकाराला नेले म्हणजे हे x गुणिले x काय येणार x चा वर्ग. 3.92 छेदिले 2 आपण काटाकाटी केली, 1 इथं उरला 1, 9 इथं येतात उरला 1 इथं 6. तर x वर्ग काय येणार आपला, इथं पॉइंट असल्यामुळे इथं पॉइंट येणार ते x वर्ग. आता हा तुम्ही जर विचार केला इथं पॉइंटचा विचारच केला नाही, हा पॉइंटचा विचारच केला नाही. 14चा वर्ग किती आहे, 14चा वर्ग 196. मग 196 वर्गमुळात घेतले आपण तर त्याचं उत्तर किती येणार, त्याचं उत्तर 14 आहे. ठीक आहे, 14चा वर्ग 196 आणि 196चा वर्गमूळ घेतला तर 14. पण आपल्याला पॉइंट एक पाहायचं 2 नंतर पॉइंट आहे, मग याचा आपल्याला काय करायचं आहे 1.96चा वर्गमूळ काय असणार 1.4 असणार. काय असणार आहे 1.4. म्हणून वर्गमूळ जर घेतले आपलं x काय येणार 1.4. आता 1.4 काय ही आपली लहान संख्या x बरोबर 1.4. तर आपल्याला विचारलं काय इथं तर मोठी संख्या काय, तर मोठी संख्या आपल्याला काढायची. इथं आपली लहान संख्या 1.4, मोठी संख्या दुप्पट आहे त्याच्या म्हणजे 2 न गुणलं इथं 8 आणि इथं 2 आणि पॉइंट एकानंतर पॉइंट आहे, तर पर्याय क्रमांक डी. जर तुम्हाला हे प्रश्न समजा वर्गमूळ काढता येत नसतील वगैरे तर एक गोष्ट दुसरी गोष्ट लक्षात ठेवा बघा, यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो. तर ती पद्धत कशी आहे पहा, एक संख्या दुसरीपेक्षा दुप्पट म्हणून आपल्याला मोठी संख्या काढायची. समजा आपण ही मोठी संख्या 5.6 समजून घेतली, ही मोठी संख्या आहे. मग लहान संख्या कशी असणार बा, आपल्याला मोठी संख्या विचारली, मोठी संख्या आपण उत्तर पर्यायापैकीच घेतलं. लहान संख्या याची अर्धी संख्या पाहायची, याची अर्धी संख्या काढली तर आपण 2.8 आहे, त्याला भागाकार 2 न करायचं. ठीक आहे, या लहान संख्येच्या दुप्पट आहे. मग आपल्याला याचा गुणाकार करून पाहायचा. ठीक आहे, 8 संख 48, हातच्या 4, 8 पंचे 40 आणि 4 44, साई दोन्ही 12 2, हातचाला 1, 10 आणि 1 11. पॉईंटच्या नंतर 2 आकडे येतं, 1 2 सोडलं तर इथं पॉईंट. मग आपलं उत्तर एवढा गुणाकार यायला काय यायचा नाही. मग आपण पर्याय क्रमांक काय घेतला 2 घेतला, हा 4.2. मग याची निम्मी करायची,
निम्मी कशामुळे? कारण आपल्याला मोठी संख्या विचारलेली, निम्मी म्हणजे अर्धी करायची. बघा याच्या डबल संख्या ही आहे, याच्या डबल ही होती, तर याच्या अर्धी संख्या बघितली तर छोट्या संख्येच्या डबल ही मोठी संख्या आहे, याच्या अर्धी केलेली. तर ह्या दोघांचा जर गुणाकार हेच जर आला तर आपलं समाधान होते उत्तर. हे 42 ला 42, इथं 84, इथे आपलं पॉईंटच्या नंतर एक आकडा, पॉईंटच्या नंतर एक आकडा, 1 2 सोडलं तर आपलं 8.82 यायला, पण आपल्याला उत्तर पाहिजे 3.92. आपण जर हे पर्यायाचं उत्तर हे पाहिलं, ही संख्या घेतली, ठीक आहे. आता हे करून पाहू, तिसरी तुम्ही करून पहा, ठीक आहे. मी हे करतो, याच्या निम्मी घेतली आपण 1.4, तर आपलं उत्तर हे आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण पर्याय क्रमांक 4 गेलो. तर आपण काय केलं बघा, याच्या डबल ही संख्या आहे की नाही, 1.4च्या डबल एक आहे, म्हणजे अशी संख्या घ्यायची त्याच्या अर्धी संख्या असेल. अर्धी संख्या 2.8 ची 1.4 तर घेतली आपण, म्हणजे याच्या डबल ही आलेली आहे. आता गुणाकार केला आपण, 3 8 3, 8 आणि 3 11, आणि इथं 28 ला 28, 2 9 3, आणि दशांश किती नंतर द्यायचे, इकडे 1 आणि इकडे 1 2 संख्या सोडल्या, आपलं उत्तर आलं 3.92, जे की आपल्या दोन संख्याचा गुणाकार 3.92. मग आपली जी मोठी संख्या आहे ती असणार 2.8. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक असं पण तुम्ही काढू शकता किंवा आधीच्या पद्धतीने पण काढू शकता. पहा आपल्याला पुढचा प्रश्न आहे, दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14. हा 7 नंबरचा आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे. 2 चा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी संख्या आपल्याला शोधून काढायची. तर इथं जर पाहिलं आपण, ठीक आहे, एक संख्या आपल्याला 4.01 दिलेली आहे, तर दुसरी संख्या आपण पर्यायानुसार पण जाऊ शकतो, किंवा एक थोडासा डोकं जर लावलं तुम्ही, पहा दोन संख्याचा गुणाकार आहे ना 0.01, आणि दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही x आहे, आणि आपलं उत्तर किती येईल. थोडं आपण जर विचार केला असता तर काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. पहा इथं पॉईंटच्या नंतर किती आकडे, 1 2, आणि इथं पॉईंटच्या नंतर किती आकडे, 1 2 3, म्हणजे इथं पॉईंटच्या नंतर किती आकडे असायला पाहिजे, पॉईंटच्या नंतर एक आकडा असायला पाहिजे कोणता तरी, हे की नाही. म्हणजे 3.8 म्हणा, 4.2 म्हणा, 4.227 असेल का बघा, 4.27 असले तर आपल्याला 4 दशांश आले असते, म्हणजे 1 2 3 दशांशच पाहिजेत आपल्याला. आणि एक्स मध्ये इथं 2 दशांश ऑलरेडी आधीच आहेत, इथं 2 दशांश आधीच आहे. मग आपल्याला अजून एक किती पाहिजे दशांश, इथं 3 असल्यामुळे इथे आधीच 2 आहे, तर मग दशांश नंतर एकच संख्या असायला पाहिजे. तर दशांश नंतर इथं एक संख्या आहे, इथं 2 संख्या आहे, इथं दशांश नंतर 3 संख्या आहे, आणि इथे काही नाही. आपल्याला फक्त दशांश नंतर इथं टोटल 3 संख्या आहेत म्हणजे उत्तरामध्ये, आणि इथं सुरुवातीलाच आपल्याला दशांश नंतर 2 आहेत, आणि आपल्याला फक्त दशांश नंतर 1 ची संख्या पाहिजे. तर दशांश नंतर 1 ची संख्या आपल्याला 3.7 आहे. मग आपलं डायरेक्ट उत्तर हे येऊ शकते. पण तरी पण आपण परीक्षेला थोडंसं रिस्क न घेता आपण याचं उत्तर शोधून काढण्याचा पर्यायापैकीच पाहू. पहिली संख्या आपल्याला 4.01 दिलेली आहे. आपण पहिल्या पर्यायापैकी जाऊ, 3.7, या दोघांचा गुणाकार करू. पहिले पाहू, ह्या दोघांचा गुणाकार आपला 14.837 आला, तर आपलं उत्तर बरोबर आहे. नसलं हेच असणार आहे, नसलं तर आपण दुसरा पर्याय पाहू, त्याच्यानंतर तिसरा पाहू, त्याच्यानंतर चौथा पाहू. तर पहिला पर्याय मी घेतो, ठीक आहे. 3.7, 7 न गुणाकार केला 7, 7 न 0 ला गुणाकार केला 0, 7 चौक 28, 3 0, 3 चौक 12. आता दशांश नंतर किती आकडे आहेत, 1 2 3, दशांश नंतर 1 2 3 आकडे आपण सोडले, तर आपलं उत्तर आलं. हे आहे का उत्तर आपल्याला पाहायचं, चेक करायचं, तपासायचं, ठीक आहे. हेच आपल्याला उत्तर अपेक्षित होतं, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर राहणार आहे. दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता आपण पुढचा जर प्रश्न पाहिला,
ठीक आहे, इथं आपल्याला इक्वेशन दिलेली आहे आणि आपल्याला ह्याचा भागाकार करून उत्तर पाहिजे. भागाकार करून म्हणजे काय, आपल्याला 27.6 खाली भागाकार केले 7920. आता इथं जर तुम्ही विचार केला, ठीक आहे, दशांश नंतर एक संख्या आहे, तर मग आपल्याला काय करायचं, हा दशांश काढून टाकायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा दशांश काढून टाकला आणि ते आपल्याला 0 आगावचा द्यावा लागेल. मग आपण इथे आता ही संख्या पुन्हा लिहूत आपण 2276. हे दशांश काढून टाकला मी, म्हणजे मी खाली काय करणार आहे, 1 0 जास्त चालणार. आता तुम्ही जर विचार केला तर ह्या दोन्ही संख्येला कितीनं भाग जातो, दोन्ही संख्येला 3 न भाग जातो. ठीक आहे, 3 न भाग जातो का पहा. पहा इथं आपल्याला ऑब्झर्वेशन दिलेलं आहे, इथं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. जर याचं उत्तर हे इकडे गुणाकाराचा भागाकाराला गेलं, याचं भागाकार इकडे गेला, मग आपलं उत्तर काय येणार, 1.55 येणार. हे किती संख्या झाल्या पहा, करून पाहायचं आपल्याला. ठीक आहे, 1 2 0 गेले, आपण हे नाही तर 792चा पाढाच तयार करा तुम्ही. ठीक आहे, याला 2 न भाग जातो, याला 2 न भाग जातो, इथं 6. हे पॉईंट इथं देऊन टाकतो, हे पॉईंट उडून टाकतो. आपण एक काम करूया, हा दशांश काढून टाकूता. हा दशांश काढल्यावर हा पॉईंट उडला, हा दशांश इथं गेला, म्हणजे 122.76 भागिले 792. आता हे दोघांना 2 न भाग जातं, दोघांना 2 भाग दिला, इथं 3 आले, उरला 1, इथं 9 आले, उरला 1, 6 आले. याला भागाकार दिला आपण, इथं 6 आले, इथं 1 आला, पॉईंट आहे, त्याच्यानंतर इथं 3 येणार, इथं 1 उरला, इथं 8 येणार. आता दोघांना पण अजून 2 न भाग जाऊ शकतो. ठीक आहे, कारण समसंख्या आहे. याला 2 न भाग गेला, इथं 1 येईल, इथं 9 येतील, इथं 8 येतील. याला 2 न भाग दिला, इथं 3 येतील, मग 0 येईल, 0 नंतर पॉईंट येईल, इथं 1 असल्यामुळे इथं 6 येतील आणि इथं 1 असल्यामुळे इथं 9 येतील. आता जर बघितलं आपण तर याला आपल्याला 2 न भाग जाणार नाही, कारण समसंख्या नाही, पण याला 2 न भाग जातो. ही संख्या याच्या खालीच लिहितो, 198. आता याला 3 न भाग जातो आणि याला पण 3 न भाग जातो. ठीक आहे, याला 9 न भाग जातो आणि याला पण 9 न जातो, तर 9 न भाग देऊ द्या. याला 9 न गेला, 9 1 9 9 2 18, हातचा 1 9 2 18, आणि याला 9 1 9 3 27, पॉईंट 3 उरले, 9 4 36, आणि इथं 9 1 9. हा उत्तर एवढं अवघड नाही, फक्त तुम्हाला काटाकाटी करता आली पाहिजे, आणि जास्त मोठी मोठी काटाकाटी नाही पाहिजे, छोटी छोटीच काटाकाटी पाहिजे. आता याला पहा, याला आपण 11 न जातो, याला 11 न जातो का पाहायचं. 11 1 11 2 22. इथं आता काहीच नसल्यामुळे पहा याला जात नाही, तर पॉईंट देऊनच करावं लागला, पॉईंटच्या नंतरची संख्या आहे. आखरी 3 33 आणि 11 1 11. आता 0.31 ला तुम्ही जर 2 न भाग दिला, हे पॉईंटला 0 ला 0, पॉईंटला पॉईंट, त्याच्यानंतर याला भाग दिला 1, इथं 1 आला, 5 आणि 1 उरला, इथं 5, म्हणजे आपलं उत्तर काय येणार, 0.155. थोडी प्रोसिजर तुम्हाला जरी लांब लचक वाटत असली, तुम्हाला जर काटाकाटी येत असेल तर ते जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर असं छोट्या छोट्या संख्येनंच आपल्याला काय करायचं, भागाकार देत जायचा. ठीक आहे, भागाकार देत जा, 3 न द्या, 5 न द्या, जे पण आहे 7 न, फक्त मूळ संख्येनंच आपल्याला भागाकार जास्त करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं 0.55 उत्तर आलेलं आहे. तर जे की पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. तर आपला स्वाध्याय क्रमांक 4.2चा हा शेवटचा प्रश्न आहे. इथे आपल्याला सरळ सरळ भागाकार विचारला आठनं, म्हणजे अतिशय सोपा प्रश्न आहे. 48.480 ला आपण जर 8 न भागाकार केला तर आपलं उत्तर किती येणार ते पाहू. पहा इथे 8 ला भाग जात नाही, 0 घेतला, इथं पण 0 घेतला. ठीक आहे, तर 4 मधून 0 गेले 4, हे 8 इथे घेतलं, 48 ला भागाकार दिला, 8 सख 48. त्याच्यानंतर इथं दशांश असल्यामुळे ते दशांश घेऊन आपण पुढची संख्या घेऊता. 4 ला भाग जात नाही, तर इथं 0 घेतला, इथे पण 0 घेतला, वजाबाकी केली, 4 आले, त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली 8, 8 सख
48 इथे 8 लिहिले, वजाबाकी केली, शून्य आली, त्याच्यानंतर शून्य ही संख्या घेतली, शून्यला भाग दिला, शून्य आला, उत्तर शून्य. मग आपलं जे उत्तर आलं ह्या शून्याला काही अलीकडच्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे, तर त्याच्यामुळे मी उत्तर लिहिली 6.060 किंवा 6.06. ह्याच्यापैकी जे पण उत्तर आहे ते आपलं उत्तर येऊन जाईल. पहा 6.060 जे की पर्याय क्रमांक हे जे उत्तर आलेलं आहे वरचं ते आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे हा आपला व्हिडिओ स्वाध्याय क्रमांक 4.2 संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.